जय शिवराय मित्रांनो, राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील केसरी शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून राशनच्या ऐवजी थेट रक्कम देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे। ज्याच्या अंतर्गत या केसरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना राशनच्या ऐवजी 150 रुपये प्रति लाभार्थी प्रतिमाह या प्रमाणामध्ये अनुदान दिलं जात आहे। आणि मित्रांनो, याच अनुदानामध्ये वाढ करण्याच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं परिपत्रक आज 20 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, राज्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, याचप्रमाणे अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील केसरी शिधापत्रिका धारक जे लाभार्थी आहेत, शेतकरी आहेत, अशा शेतकऱ्यांना 5 किलो अन्नधान्य, ज्याच्यामध्ये 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ याच्याऐवजी आपण जर पाहिलं तर 150 रुपये प्रति लाभार्थी प्रतिमाह या दरानं अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। ज्या लाभार्थ्यांच्या माध्यमातून याच्यासाठी अर्ज केलेले आहेत अशा पात्र लाभार्थ्यांना 150 रुपये प्रतिमाह इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतराची डीबीटीची योजना सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच योजनेच्या अंतर्गत प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीमध्ये होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनानं अधिसूचित केलेल्या कॅश ट्रान्सफर ऑफ फूड सबसिडी रूल्स 2015 मधील तरतुदीनुसार प्रतिमाह प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम ही वाढ करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून खरीप हंगाम 2024-25 करताचे हमी भाव आधारभूत किमती जाहीर करण्यात आलेले आहेत। आणि याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील एपीएल केसरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या 150 रुपये प्रतिमाह रकमेच्या ऐवजी आता प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये एवढी रक्कम लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील एपीएल केसरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रमाणभूत कार्यान्वित प्रणाली, जी काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहेत, या सर्वसाधारण सूचना या 28 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेल्या आहेत। आणि याच कार्यप्रणालीनुसार जे लाभार्थी पात्र असतील अशा लाभार्थ्यांना आता 150 रुपयाच्या ऐवजी 170 रुपये प्रतिमाह प्रति लाभार्थी या दराने हे अनुदान दिलं जाणार आहे। मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाचं असं परिपत्रक काढून या दिल्या जाणाऱ्या थेट रोख रक्कम अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। मित्रांनो, परिपत्रक आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता। याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल। धन्यवाद।